सकाळच्या समय आपण रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 21 आणि 22 वचनापर्यंत आपण पाहूया. मी वाचतो. आता नियमशास्त्र विरहित असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रकट झाले आहे, त्यास नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. त्यात भेद नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. ते ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे देवाच्या कृपेने मोबदल्या वाचून नीतिमान ठरतात. देवाच्या थोर नावाला आपण या सकाळच्या समय धन्यवाद देऊया. आणि या शास्त्र भागातून आपण काही गोष्टी पाहणार आहोत. सर्वात प्रथम जे 21वं वचन आपण वाचलं, त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की जे नीतिमत्व आहे, नीतिमत्वाविषयी पौल या ठिकाणी सांगत आहे. प्रथम गोष्ट आपण पाहतो की हे नीतिमत्व जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते नियमशास्त्र विरहित असं आहे. नाही, कारण नियमशास्त्रातील कर्मांच्या द्वारे कोणीही नीतिमान देवासमोर ठरू शकत नाही, नाही का. पौलाने त्याच्या अनेक पत्रांमध्ये याविषयी सांगितलेलं आहे आणि गलतीकरास पत्रामध्ये देखील तो याविषयी सांगत असताना आपल्याला आढळतो. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. जो कोणी नीतिमान ठरू पाहत आहे देवासमोर, तो नियमशास्त्रातील कर्मांच्या द्वारे देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. आणि देवासमोर नीतिमान ठरू पाहत असणारा जो कोणी व्यक्ती आहे त्याने देवावर विश्वास ठेवला पाहिजे, या ठिकाणी पौल असं सांगत आहे. आणि नीतिमान जो आहे तो विश्वासाने वाचेल. आणि पुढे आपण पाहतो की हे जे नीतिमत्व आहे ते नियमशास्त्रातील कर्मांच्या द्वारे प्राप्त होत नाही. आणि ते नीतिमत्व मनुष्य जे कर्म आचरतात किंवा नीतिमत्वाचे ज्या आज्ञा आहेत, नियमशास्त्रामध्ये ज्या आज्ञा दिलेल्या आहेत देवाने, की ते तुम्ही आचरण करा, त्याद्वारे आचरण करा आणि तुम्हाला नीतिमत्व प्राप्त होईल. त्याविषयी आपण पाहतो रोमकरास पत्र 2रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील. जे लोक म्हणजे नियमशास्त्राधीन आहेत, यहुदी लोकांविषयी आणि इस्रायली लोकांविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण त्यांना नियमशास्त्र देण्यात आलेलं होतं यासाठी की त्यांनी नियमशास्त्रातील जे कर्म दिलेले आहेत, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, त्यांचं पालन करावं, त्या पाळाव्यात, त्याप्रमाणे आचरण करावं आणि ते त्याद्वारे नीतिमान ठरतील. परंतु आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं की कोणीही नियमशास्त्र पूर्णपणे पाळाव्यास समर्थ नाही, नाही का. आणि जे यहुदी नाहीत, यहुदी तर आहेत, त्यांच्यासाठी देखील आपल्याला पाहावयास मिळतं या ठिकाणी, ज्यास नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हा नियमशास्त्रात आहे ते स्वभावता करीतात, तेव्हा त्यास नियमशास्त्र नाही, तरी ते आपणा स्वतःस नियमशास्त्रच आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला दाखवितात, त्यांचे मनही त्यास साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष देणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात. ज्यांना नियमशास्त्र नाही, जे यहुदी नाहीत किंवा इस्रायली नाहीत,
असे जे लोक आहेत त्यांना नियमशास्त्र नाही तरीही ते नियमशास्त्रातील जे नियम आहेत, जे आचार आहेत, त्याप्रमाणे आचरण करतात. आणि ते या ठिकाणी पौल त्यांच्याविषयी असं म्हणत आहे की त्यांचा न्याय शेवटच्या दिवशी होईल, नाही का. पौल त्यांना नीतिमत्व प्राप्त होईल किंवा अशा प्रकारची कुठलीही गोष्ट सांगत नाही, तर देव त्यांचा शेवटच्या 16व्या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी निर्णय होईल, नाही का. त्यांचा त्या दिवशी निर्णय होईल. परंतु आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं की कोणीही देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही, कारण देवापुढे जाण्यासाठी, देवाच्या राज्याचं वारीस होण्यासाठी आपल्याला नीतिमत्वाची फार गरज आहे. आणि जर आपल्याला नीतिमत्व नाही, कारण नीतिमत्व मी यासाठी म्हणत आहे देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी, कारण देव स्वतः नीतिमान आहे आणि त्याचं जे राज्य आहे ते देखील नीतिमत्वाचं राज्य असं आहे. आणि त्या राज्यामध्ये प्रवेश करणारा जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी देखील नीतिमान असणं फार गरजेचं आहे. परंतु आपल्याला पाहावयास मिळतं की आपले पाप आणि अपराध ह्यामुळे आपण देवाच्या गौरवाला अंतरलेलो होतो. आपण नीतिमान ठरू शकत नव्हतो, कारण आपले पाप आपल्या विरुद्ध साक्ष देत होते. यशयाच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की यशया 59 आणि त्याचं 12वं वचन मी वाचतो. कारण आमचे अपराध तुझ समोर आहेत, आमची पातके आम्हा विरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्य आम्हास ठाऊक आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की आमचे जे अपराध आहेत ते परमेश्वरासमोर आहेत, परमेश्वर ते पाहत आहेत आणि आम्ही त्याच्या समोर दोषपात्र ठरलेलो आहोत. आणि आमचे अपराध स्वतः आमच्या विरुद्ध साक्ष देत आहेत की आम्ही नीतिमान ठराव्यास योग्य नाही आहोत. आणि अशा प्रकारे जर आम्ही अपराधी आहोत तर आम्ही नीतिमान देवासमोर ठरू शकत नाही आणि आपण अपराधी होतो. आपण देवासमोर पापी ठरलेले असे होतो. पुन्हा एकदा आपण रोमकरास पत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस पाहतो, 3रा अध्याय आणि त्याचं 19 आणि 20 वचन वाचतो. आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांस सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवदंडास प्राप्त व्हावे. त्याच समोर कोणी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाचा बोध होतो, नाही का. नियमशास्त्र देखील आम्हाला या ठिकाणी काय करत आहे, दोष देत आहे. संपूर्ण जगाला नियमशास्त्र देखील दोष देत आहे की कोणीही त्याच्या समोर नीतिमान ठरू शकत नाही. देवासमोर कोणीही नीतिमान ठरू शकत नाही, कारण सर्वांनी पाप केलं आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहे. आणखी आपण पाहतो जखर्याच्या पुस्तकामध्ये देखील त्या ठिकाणी जखर्या 3रा अध्याय आणि त्याचं पहिली काय वचन मी वाचतो. तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देऊ, यरुशलेम आपलेसे करणारा परमेश्वर तुला धमकी देऊ. हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय. यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतासमोर उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे,
मी तुला उंची पोशाख घातली आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिल घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिल व पोशाख घातला आणि परमेश्वराचा दिवेदूत त्याजवळ उभा होता. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं की सैतान जो आहे तो दिव्यदूतांसमोर उभा आहे, परमेश्वरासमोर उभा आहे आणि तो देखील आपल्या विरुद्ध उभा आहे, नाही का, की आपण नीतिमान नाहीत, आम्ही देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. आणि तो देवाला ह्याविषयी सांगत आहे की जे मनुष्य तू निर्माण केलेले आहेत ते तुझ्या समोर नीतिमान नाहीत. तू दिलेल्या आज्ञेचं पालन ते करत नाहीत. आणि अशा प्रकारे शैतान देखील आपला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध उभा आहे. आणखी एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो इब्री लोकास पत्रामध्ये, इब्री 10 आणि त्याचं 3रं वचन मी वाचतो. परंतु ते यज्ञ वर्षानुवर्ष पापांची आठवण देतात. जे यज्ञार्पण आणि जे पापार्पण इस्रायल लोक करत होते त्याद्वारे देखील पापांची शुद्धी होणं शक्य नव्हतं आणि ते देखील वारंवार आमच्या पाप आणि अपराधांची आम्हाला आठवण करून देणारे असे होते. आणि अशा प्रकारे सर्व काही आपल्या विरोधामध्ये असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर जी महान आणि थोर प्रीती केलेली आहे त्याबद्दल आपण देवाचे उपकार मानूया, आभार मानूया. कारण आपल्याला जे नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतः या जगामध्ये यावं लागलं. तो या जगामध्ये आपल्यासारखा मनुष्य होऊन आला आणि आपल्या तारणाचा पाया किंवा आपल्याला जे नीतिमत्व प्राप्त झालेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे आणि त्याच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्याविषयी आपण एक वचन वाचूया. रोमकरास पत्र 4था अध्याय आणि त्याचं 24 आणि 25 वचन. तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधांमुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले त्याला मेलेल्यातून ज्याने उठविले त्याचवर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल त्यांसाठीही लिहिले आहे. या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या पाप आणि अपराधांमुळे देण्यात आलं. आपण देवासमोर पापी ठरलेले असे होतो आणि आपल्याला पापाचा मोबदला मरणदंड हे प्राप्त होणार होतं आणि देवाच्या राज्यामध्ये तर आपला प्रवेश कदापि झाला नसता. कारण देवाचं राज्य हे नीतिमत्वाचं राज्य आहे आणि त्यामध्ये नीतिमान वस्ती करतील आणि आपण देवासमोर नीतिमान ठरू शकत नव्हतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा, त्याची दया आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी वधस्तंभावर देण्यात आलं, नाही का. गलतीकरास पत्रामध्ये पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी एक वचन वाचूया. गलती 2 आणि 20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते विश्वासाने आहे, ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मजकरिता दिले त्याचवरील विश्वासाने ते आहे, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केली आणि आमच्यासाठी स्वतःला वधस्तंभावर देऊन टाकलं, नाही का. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःला दिलं म्हणजे त्याने देवाची जी योजना होती ती कालांतरापूर्वीच होती, नाही का. तेव्हाच त्याने आमच्यासाठी स्वतःला देऊन टाकलेलं होतं. परत आम्ही पाहतो की त्याने जगामध्ये मनुष्य होऊन जन्म घेतला त्यावेळेस त्याने स्वतःला देऊन टाकलं. त्याने 30 वर्षाचा झाल्यानंतर त्याने आपली सेवेची सुरुवात केली तेव्हाही त्याने स्वतःला देऊन टाकलं. आणि आम्ही शेवट पाहतो की
त्याला ज्या वेळेस धरून देण्यात आलं, त्याच्या आदल्या रात्री सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त जणू काय त्याने स्वतःला देऊन टाकलेलं होतं वधस्तंभावर खिळण्याकरता, नाही का? कारण त्याने ज्या वेळेस प्रार्थना केली की हे पित्या, होईल तर हा प्याला मजपासून तळून जाऊ दे, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. आणि देवाची इच्छा हीच होती की त्याने वधस्तंभावर आमच्या पाप आणि अपराधांसाठी त्याने त्या ठिकाणी मरावं. अशा प्रकारे त्याने पूर्णपणे स्वतःला आमच्यासाठी देऊन टाकलेला आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण खरंच देवाचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया, नाही का? त्याचं मरण हे आमच्यासाठी नीतिमत्व देणारं असं आहे. आणि त्याचं पुन्हा उठणं म्हणजे त्याचं पुनरुत्थान, याद्वारे आम्हाला ते नीतिमत्व प्राप्त झालं आहे. हा शिक्का तो मारण्यात आलेला आहे, कारण त्या वार्तेवर आम्ही विश्वास ठेवला आणि त्या वार्तेच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. म्हणून देवाचे आपण मनापासून आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया. आणि या सकाळच्या समय हा विचार आपण अंतःकरणामध्ये घेऊया की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःला देऊन टाकलेला आहे, आम्ही नीतिमान ठरावं म्हणून. परंतु आता आपण कशा प्रकारे जीवन जगत आहोत, हा विचार देखील आपल्या अंतःकरणाला स्पर्श करून जायला पाहिजे. कारण देवाने आम्हाला नीतिमान ठरवलेलं आहे, ते कशासाठी? तर आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जगावं, त्याला आवडेल ते करावं. कारण आम्ही नीतिमान नव्हतो, नाही का? नीती म्हणजे हीच आहे की परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आहेत त्याप्रमाणे आचरण करणं आहे आणि त्याला संतोष देणारं जीवन जगणं आहे. म्हणून देवाला जे संतोषकारक आहे तसं जीवन आपण जगूया आणि देवाला धन्यवाद देत आपण ह्या विचाराने पुढे जाऊ.